या तसेच रत्नाताईंना विनंती करतो की आपण तुमच्या समेत जोडले गेले नंदाताईंचा आपण स्वागत सन्मान करावा. येस, घरचा आहेर. येस, थँक्यू व्हेरी मच. अनेक मान्यवर पाहुण्यांचं इथं येणं आणि निश्चितच मॅच सुरू राहील आणि जसं मॅच सुरू राहील मी साहेबांना तर निश्चितच मॅच चालू आहे, परंतु आमचे आदरणीय माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब म्हटलं तर एक ज्ञानाचा झरा आहे. त्यांच्या तोंडातून येणारा प्रत्येक शब्द हा सुधा म्हणजे अमृत आहे. तर साहेबांना विनंती असेल आपण सर्वांना मार्गदर्शन करावं. आज आपल्याला शिवाजीनगर इथं गुरुस्मृती 40+ शिवाजीनगर यांच्यामार्फत आयोजित मान्य खासदार चषक हे प्रकाश झोतातील टेनिसचे मर्यादित षटके सामने इथं आयोजित करण्यात आलेले आहेत आणि या निमित्तानं इथं कृष्णशेठ ठाकूर, रत्ना ठाकूर, अमर म्हात्रे, रत्ना घरत, हो ठाकूर नाही करत ना, तर पहिले आमची ठाकूर होती, आता ते म्हात्रे घरत झाले. रत्ना घरत, अमर म्हात्रे, विजय घरत, त्याचबरोबरीनं इथं बरेचसे आता मोठमोठी माणसं आहेत का रे याच्यातून सर्व उपस्थित. गव्हाण, कोपर, शिवाजीनगर, उल्वेनोड आणि परिसरातील सर्व मान्यवर, सर्व क्रिकेट रसिक, खेळाडू, अंपायर्स बंधूंना भगिनींनो, पलीकडे मॅच सुरू झाली पहा. प्रत्येकजण अगदी कशा तडफेने खेळत आहेत आणि एक एक धाव वाचवण्याचा प्रयत्न होतोय आणि एक एक फटका जोरानं मारून चौकार करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. निवेदकांना आता इथे सांगितलं की ह्या ग्राउंडवर खेळण्याची अनेकांना इच्छा होते. खरी गोष्ट आहे, म्हटलं खऱ्या अर्थानं एक स्टेडियमसारखं स्टेडियम हे तयार झालेलं आहे. या स्टेडियमवरती अनेक लोक प्रशिक्षणसुद्धा घेत आहेत. पण हे जे आपल्याला स्टेडियम आपण करण्यात आलेलं आहे तर हे प्रशिक्षण आणि आपल्या गावच्या उल्वानोडमधील सर्व खेळाडूंच्या खेळण्याचं एक आदर्श केंद्र व्हावं अशा प्रकारचं केलं आहे आणि त्या दृष्टीनं इथं सतत वर्षभर आता हे खेळ चालू राहणार आहेत. ह्या ग्राउंडकरता आणि एकंदरीत साधारणतः या खेळाच्या करता शिवाजीनगर ग्रामस्थांनी फार मोठे प्रयत्न केलेत. या तरुणांचं ग्राउंड जे आहे हे पूर्वी आपली मराठी शाळा जी आहे त्याच्या मागच्या बाजूला होतं, पण शिडकोडून तिथं कॉलनी वसवल्यानंतर तिथं मुलांना खेळायला जागा नाही आणि म्हणून हे आपण ग्राउंड तयार केलेलं आहे. म्हणजे हे ग्राउंड जे आहे ते शिवाजीनगरच्या तरुणांकरता खास आहे आणि लहान मुलांकरता आहे. आमचा लोखंडी इकडं आहे, तर लोखंडीचं तो कधी कधी डिस्प्यूट होतं की त्याचं प्रशिक्षण आणि खरंच त्याने म्हणजे तसं पाहायला गेलं तर चांगली मेहनत घेतली या तुमच्या खेळपट्ट्या बनवण्याच्या दृष्टीनं, ग्राउंड बनवण्याच्या दृष्टीनं आणि प्रशिक्षण देण्याच्या दृष्टीनंसुद्धा. आणि त्याच्यामुळं ह्या ग्राउंडला म्हणजे निवेदकांच्या भाषेत 4 चौक लागतात, तर तशा प्रकारे 4 चौक. तर ते दक्षिण आफ्रिकेचा संघ आला, नगरचा संघ आला, चांगलं प्रशिक्षण दिलं जातं आहे आणि ह्या ग्राउंडचं नाव हे महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राबाहेरसुद्धा देशाच्या बाहेर नेण्यासुद्धा काम झालं आहे. खेळ चांगला रंगला आहे आणि मी जास्त वेळ तुझा घेणार नाही, पण या ग्राउंडचा उपयोग जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. पण उपयोग घेत असताना क्रॉस होणार नाही याची काळजी घ्या, नाही तर मग हा पण मागतोय तो पण मागतोय आणि भांडणं करताय. तर ह्या क्रिकेट ग्राउंडवर चांगला खेळ व्हावा, चांगली कुस्ती होऊ नये, म्हणजे त्याच्या दृष्टीनं आपण प्रयत्न करणं हे गरजेचं आहे. आणि मला खात्री आहे की चांगलं नियोजन आहे, भरपूर वेळ देतात हे तरुण
मला ते नवल वाटतं की कामाधंद्याला जातात की नाही म्हणून त्यांना विचारलं की तुम्ही नुसतं खेळताय. हां म्हणजे ते बघतो मी साधारणतः. तर मित्रांनो, खेळ हा आवश्यक आहे, पण त्या खेळ खेळत असताना आपल्या कामाधंद्याचं बघा. आज तर आता पाहतोय 40+ झालं आहे. म्हणजे हे शिकणारे तरुण नाहीत, हे शिकून नोकरीधंद्याला असलेले, कामाधंद्याला जाणारे आणि पण खेळाची आवड असणारे. खऱ्या अर्थानं खेळ हा व्यायाम हे आपल्याला मरेपर्यंत आवश्यक आहे. म्हणजे 60, 70, 75 आमच्या 74, 75 झाले किंवा 80वर पोचले तरी व्यायाम हा महत्त्वाचा आहे. आणि क्रिकेट हा खेळ अतिशय चांगला आहे. शरीराला फार चांगला व्यायाम होतो आहे, धावण्याचा, पळण्याचा, वाकण्याचा. आणि विविध प्रकारे झेप घ्यायची पण आहे, बॉलिंग पण करायची आहे. ज्याच्या हाताला फ्रॅक्चर नाही तो बॉलिंग चांगलं करेल. फ्रॅक्चर असेल तरी पण माणसाला तो मोह आवरत नाही. अशा प्रकारचा क्रिकेटसारखा खेळ आहे. बघितलं तर भरपूर असतात, हजारो लाखो. आणि त्याच्यामध्ये तुम्ही खेळाडू जे जीव लावून जीव तोडून खेळता आणि प्रतिस्पर्ध्याला आऊट करण्याचा आणि आपण जास्त धावा करण्याचा प्रयत्न करता. याच्यातून एक जिद्द निर्माण तयार होते. खेळामधून माणसाचं मन प्रसन्न राहतं आणि त्या दृष्टीनं हे 40+ याला तर त्याचं फार महत्त्व आहे. 40+, 50+, 60+ असली तरी त्याला सुद्धा खेळायची संधी द्या. पण तुमचं मी अभिनंदन करतो आणि याच्यामध्ये जे सामने विजयी होतील तर त्यांच्याकरता पुढच्या वेळेला आणखीन लवकर संधी आपण देऊ, इतके तुम्हाला आश्वासन देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब, आपले आभार. जन्म जन्मांतरी असेल पुण्य सामग्री, तरीच नाव जिव्हाग्री येईल प्रभू श्रीरामांचे. आज साहेबांचं नाव घेताना आमच्या तोंडावरती नेहमीच प्रभू श्रीरामांचं नाव येतं. तर निश्चितच विके ठाकूर यांचा स्वागत सन्मान केला जाईल. निलेश ठाकूर यांना विनंती करतो की आपल्या शुभ आणि पवित्र असते श्री विके ठाकूर यांचा आदरातिथ्य करावं. 1-2 सन्मान फक्त बाकी आहेत, नंतर आपण लगेच कॉम्बॉक्सकडे वळूया. तर साहेब, आज आणि उद्या दोन्ही दिवस इथं खेळाडूंसाठी तसंच प्रेक्षकांसाठी जेवण मात्र अरेंज केलं गेलंय. मग आजच्या रात्रीमध्ये शाकाहारी जेवणाची व्यवस्था आदरणीय आरसी ठाकूर, आरसीदादा यांच्याकडून केली गेलेली आहे. आरसीदादा, आपण यावं, आपला सन्मान इथं केला जाईल. येस. आणि 40+ कमिटीला विनंती आहे, आपल्या शुभ असते पण आरसी ठाकूर यांचं आपण आदरातिथ्य करावं, कारण ज्यांच्या माध्यमातून यस खरं तर साहेबांचंही नाव आरसी ठाकूर आहे म्हणून मी रोहिदास दादा बोललो ॲक्च्युली लगेच मागूनच, कारण जाणलं होतं मी, कारण साहेब लगेचच साहेबांचं नाव आरसी ठाकूर म्हणजे रामशेठ चांगू ठाकूर. तर निश्चित यावं, आरसी दादांचा सन्मान केला जाईल. समोर इथंच घ्या. येस, चालेल. आणि आजच्या दिवसामध्ये साहेब आरसी ठाकूर साहेबांकडून जेवण आहे शाकाहारी सर्वांसाठी, आणि उद्या आदरणीय कृष्णशेठ ठाकूर साहेबांकडून जेवण आहे. मग ते गुपित आहे काय आहे ते. निश्चितच आदरणीय साहेब, आदरणीय कृष्णशेठ ठाकूर म्हटलं तर 40+ साठी एक खूप मोठे देव माणूस आहेत. महाबळेश्वर 5 गणीमध्ये 40+ ज्या स्पर्धा होतात तिथं दरवर्षी इथून हे सर्व 14 संघ आहेत ना साहेब, महाबळेश्वरला जातात, वास्तव्य करतात आणि चांगला खेळ करतात. तिथं स्वतः कृष्णशेठ ठाकूर जातात आणि त्यांना भरघोस असा आश्रय देतात. तर धन्यवाद कृष्णशेठ ठाकूर साहेब, आपला नेहमीच आम्हाला चांगला आश्रय मिळाला आहे. तर आयोजकांच्या अनुमतीने आता मात्र मी इथे आपला प्रेझेंटेशन थोडंच थांबवतोय आणि प्रसाद भोईर आपणास विनंती करतो की आपण पुढचं समालोचन करावं. धन्यवाद. धन्यवाद. मी सर्वांचं लक्ष वेधतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून आणखी एक विशेष सन्मान केला जात आहे आणि तो सन्मान असेल खऱ्या अर्थाने याच गावातील सुपुत्र, आज ज्याच्या कर्तृत्वाचा झेंडा अटकेपार रोवला गेला आहे असा या गावातील सुपुत्र, अर्थात शरीर सौरष्टव स्पर्धेमध्ये आखाती देशामध्ये जाऊन सुद्धा जगविख्यात शरीर सौरष्टव पट्टू अर्नॉल्डच्या नावानं होणारी एक मोठी चॅम्पियनशिप असते आणि तिथे सुद्धा टॉप 10 मध्ये जो आलेला याच गावाचा सुपुत्र नाव आहे पराग राम ठाकूर, याचा विशेष सन्मान केला जाणार. मी विनंती करेन सन्माननीय अतिथी माननीय श्री माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब यांना की आपल्या शुभ हस्ते आपण त्या पराग राम ठाकूर या शरीर सौरष्टव पट्टूवरती कौतुकाची थाप द्यावी. विशेष कौतुक केलं जातं आणि खऱ्या अर्थाने मी एवढंच म्हणेन, मातीच्या गंधाचं मन आणि मातीच्या गंधाचं काळीज घेऊन मातीच्या उद्धारासाठी आपल्या आयुष्याचं रणांगण करताना त्या सार्थकतेचा अभिमान वाटावा, तसा अभिमान आज तमाम शिवाजीनगरकरांना वाटेल असा हा पराग समोर आहे. जोरदार टाळ्या सर्वांनी द्यायच्या आहेत. येस. आणि येत्या गुरुवार, शुक्रवार, शनिवार आपल्याला
नमो चषकामध्ये अनेक शरीर सौष्ठव पाहायला मिळतील, ज्याच्यामध्ये परागही पाहायला मिळेल कदाचित. मग या येत्या नमो चषकामध्ये अखंड महाराष्ट्रातून शरीर सौष्ठव स्पर्धा पाहायला मिळेल. आणि खरं तर आज परागच्या आई वडिलांचं ऊर सुद्धा भरून आलं असेल. आज रामशेठ ठाकूर साहेबांच्या कौतुकाची थाप प्रत्येकाच्या पाठीवरती पडावी हे आतुनात प्रयत्न चालू असतात. पण आज परागच्या खऱ्या अर्थानं कर्तृत्वावर रामशेठ ठाकूर साहेब सुद्धा इथे मात्र प्रभावित झालेत आणि त्याच्या आईवडिलांचं सुद्धा कौतुक केलं जात आहे. खूप मेहनत खऱ्या अर्थानं परागने आपल्या आयुष्यामध्ये घेतली आणि आज शिवाजीनगर या गावचं नाव परदेशामध्ये जाऊन खऱ्या अर्थानं ज्यानं झळकावलं आहे त्याचं विशेष कौतुक आज केलं जात आहे आणि आशीर्वाद घेतले जात आहेत सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब यांचे. तर देऊया पण परागला त्याच्या भविष्यातील पुढील कारकिर्दीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि जाऊया मैदानाच्या दिशेने, जिथे मात्र गुरु स्मृती 40+ शिवाजीनगर व आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर आयोजित माजी खासदार चषक 2025 एक शानदार पर्व आपण पाहताय. रात्रीचे 8:03 झालेत. मी प्रसाद भुईर उरण दादरपाडा आपण आज घेऊन चालतोय मैदानाच्या दिशेने, जिथे मात्र या स्पर्धेचा पहिला सामना आपण पाहताय. महेश्वरी स्पोर्ट्स नावाखाडी 40+ मास्टर विपक्ष उल्वे नोट 40+ मास्टर या दोन टीम मध्ये मॅच चालू आहे. टॉस जिंकला नावाखाडी संघानं आणि निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा. वाट्याला आलेल्या फलंदाजीमध्ये उल्वे संघाच्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होतीये. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 6 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये 15. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकीवरून फलंदाजी करत असताना टीम उल्वे बिनबाद 21 नाबाद 21 होत आहेत. 40+ वयाची 40 उलटल्यानंतर जे खेळाडू आहेत ते सध्या मैदानामध्ये तुम्हाला खेळताना दिसणार आहेत आणि या खेळाडूंमधून खऱ्या अर्थानं अनेक नवोदित खेळाडूंना एक वेगळी ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल. साहेबांनी खऱ्या अर्थानं त्यांच्या मार्गदर्शनातून खूप चांगलं सांगितलं, माणसाला आपल्या आयुष्यातील शेवटच्या श्वासापर्यंत व्यायाम हा फार महत्त्वाचा आहे आणि तो करणं गरजेचं आहे. धावसंख्या 21 आहे. आयोजन कमिटी आमच्यापर्यंत पोहोचवेल. रनआउट आणि बीमरसाठी फक्त रिव्ह्यू असणार आहे. रनआउट आणि बीमरसाठी फक्त रिव्ह्यू असणार आहे. मॅचकडे जाऊया आपण. तिसरं षटक हँडल करण्यासाठी गोलंदाज येतोय प्रवीण कडू, राईट आर्म ओव्हर द विकेट. प्रवीण कडूचा हा पहिला चेंडू हलक्यातनं खेळण्याचा प्रयत्न. चेंडू शॉर्ट स्क्वेअरकडे आला. चेंडू स्टॉप केला जाते तोपर्यंत सिंगल पूर्ण केली. ओपनिंग पेअर सलामीची जोडी मैदानात आहे. जितेंद्र सोमासे आणि सचिन खारकर. एकीकाळ उल्वे टेनिस क्रिकेटचा रेग्युलर फॉर्मॅट खेळणारा सचिन खारकर, अगदी तडाखेबाज फलंदाजी करण्यासाठी माहीर असणारा, आत्ता मात्र वयाची 40 उलटल्यानंतर क्रिकेटमधील तोच दबदबा घेऊन 40+ मास्टरमध्ये खेळत असताना यावेळचा चेंडू आउटसाइड टू लेग स्टंप निघून चालला. या सत्रातील पहिला अवांतर चेंडू येतोय. दुसरा अवांतर चेंडू आलाय. धावसंख्या 1 ने वाढली जाते. धावसंख्या होते बिनबाद 23 नाबाद 23 होत आहेत. उपस्थित सर्व मान्यवरांच्या साक्षीनं रंगलेल्या या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण पाहिला आणि त्यानंतर मात्र मॅचला सुरुवात. बॅटला ब्लश झाला होता चेंडू. यष्टीरक्षकाने थोडासा मात्र हा महत्त्वपूर्ण झेल मिस केला आणि त्यामुळे सचिन खारकर या खेळाडूला जीवनदान मिळालं जाते. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या आहे 2.2 षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद 23 धावा. यावेळचा चेंडू फटका चांगला आहे. फॉलोन थ्रू मध्ये गोळीच्या वेगानं आलेला चेंडू थांबवण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केला. प्रवीण कडूचं कौतुक करावं लागेल. गोलंदाजानं एकदा चेंडू रिलीज केल्यानंतर बॉडी बॅलन्स करणं आणि त्यानंतर आलेला चेंडू थांबवणं एक वेगळी कला आणि कसरत असते, ती या खेळाडूकडे असं म्हणावं लागेल. यावेळचा चेंडू रिलीज झालाय परंतु दिशाहीन गोलंदाजी. आणखी एक व्हाईट बॉलचा इशारा आलाय. धावसंख्या 1 ने वाढतीये. धावसंख्या होतीये 24 धावा. 24 रन्स. लॉस ऑफ विदाउट. स्टेप आउटून खेळण्याचा हा प्रयत्न. चेंडू डीप मध्ये खेळला जातो. क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू स्टॉप करण्या अगोदर चेंडू मात्र फरार झालाय. मिळतोय चौकार.
थँक्यू. एक विशेष सूचना आहे, मी तुमचं लक्ष वेधतोय. गाडी क्रमांक 9708 MH46CH 9708 वाहन चालकाला विशेष सूचना, आपली हेडलाईट बंद करायची आहे. मैदानामध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना थोडासा मात्र अडथळा निर्माण होतो आपल्या गाडीच्या हेडलाईट मुळे. 9708. एक चौकाराला सचिन खारकरला मिळालं जिवंत आणि त्यानंतर मात्र त्याने पुन्हा एकदा आक्रमक रूप धारण केलं असं म्हणावं लागेल. धावा संख्या होती 28. स्टेप आउट खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न, चेंडू अडला जातोय तोपर्यंत सिंगल मॅले डबलसाठी प्रयत्न, चेंडू शॉर्ट मिड ऑन कडे आलाय, मिड ऑन कडे आलाय तोपर्यंत 2 पूर्ण केल्यात. धावांसाठी धावाधाव मैदानामध्ये चालू आहे. एकीकडे धावसंख्या वाचवण्याचा प्रयत्न आणि दुसरीकडे धावसंख्या जमवण्याचा प्रयत्न चालू आहे. धावसंख्या होतीये 30. ह्याचंच तर नाव मित्र क्रिकेट आहे. प्रत्येक जण आपला संघ आणि आपली कामगिरी चांगली कशी होईल याकडे लक्ष देत असतो. आणि हे सध्या मैदानात आपण 40+ मास्टर या स्पर्धेच्या अनुषंगाने आपण सध्या ही गोष्ट, हे चित्र आपण पाहताय. तमाम जमलेला हा क्रीडा रसिक आणि खऱ्या अर्थानं या परिसराला मिळालेले देवदूत म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, आशेचं एक किरण म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, अखंड भारताला रायगडच्या राजकारणाची दखल घ्यायला लावणारं हे कर्तृत्ववान नेतृत्व माननीय श्री रामशेठ ठाकूर साहेब. यावेळचा चेंडू लॉंग लेगकडे खेळला जातोय. अलॉंग द कार्पेट चेंडू झाला. क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालं. क्षेत्ररक्षक जिथे आहेत डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि खेळाडूला धावचित केलं जात आहे. महत्वाची विकेट. सचिन खारकर 3री धाव घेत असताना होतोय धावबाद. यस, थँक्यू. आपण या अगोदरचा जर चेंडूचं विवरण केलं तर चेंडू बॅट्समनने खेळला होता. चेंडू लॉंग लेगकडे आला जिथे मात्र विनोद होते. विनोदने चेंडू डायरेक्ट हिट केला यष्टीरक्षकाकडे आणि यष्टीरक्षकाने नॉन स्ट्राईकला मात्र चेंडू फेकला आणि 3री धाव घेत असताना महत्वाचा विकेट जो हवा होता तो मिळवण्यामध्ये यश मिळवलं. ही सांघिक सफलता याला म्हणतात. जिथे आपण म्हणतो ना, गायक किती पट्टीचा असला तरी तबल्यावरती त्याला साथ कशी मिळते, टाळकरी त्याला साथ कसा देतो त्यावरती त्यांचं संगीत रंगतं. क्रिकेटची परिभाषा सुद्धा मित्र तशीच आहे. गोलंदाज किती चांगला असला तरी क्षेत्ररक्षणाची साथ त्याला कशी मिळते त्यावरती त्यांची सांघिक सपट आणि सांघिक यश अवलंबून असतं. आणि ते यश पुन्हा एकदा मात्र या चेंडूवरती पाहायला मिळालं आणि ते मिळालं जात आहे नावाखाडी संघाला. नवीन खेळाडू मैदानामध्ये आला, नाव आहे ऐलेश म्हात्रे. गेले कित्येक वर्ष उल्वे टेनिस क्रिकेटला खऱ्या अर्थानं ज्यानं एक नवसंजीवनी दिली आणि उल्वे टेनिस क्रिकेटचा दबदबा या पंचक्रोशीमध्ये ठेवला असा हा खेळाडू ऐलेश म्हात्रे इन ॲट नंबर 3 3ऱ्या क्रमांकावरती आला. आणि क्रिकेटच्या परिभाषेमध्ये आपण नेहमी पाहिलं 3ऱ्या क्रमांकावरती येणारा खेळाडू हा नेहमी आक्रमक आणि घातक असतो. आज या स्पर्धेच्या माध्यमातून ऐलेश म्हात्रेचा परफॉर्मन्स कसा होणार हा सुद्धा एक चर्चेचा विषय असणार आहे. षटक संपलं जाते 3रं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 1 बाद 32 झाल्यात. 4थं षटक आणि 4थ्या षटकासाठी गोलंदाज शरद ठाकूर आला. नावेखाडी संघातील आणखी एक उत्तम दर्जाचा क्रिकेट खेळणारा हा खेळाडू जो शरद तर
एक सन्मान केला जाईल. आम्ही आयोजकांना विनंती करतो निलेश ठाकूरांना की आपण आदरणीय उपाध्यक्ष हनुमान शेठ भोईर यांचा आपण स्वागत सन्मान करतोय. तर पंचांना सूचना अशी आहे, फक्त तुम्हाला रिव्ह्यू आहे बिमरचा आणि रनआउटचा. अमरजी कडू फक्त तुम्हाला पंचांना बिमरचा आणि रनआउटचा रिव्ह्यू आहे, बाकी खेळाडूंना कोणताही रिव्ह्यू नाही आहे. 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा कव्हर करतोय. मग प्रक्षेपण म्हटलं तर दर्जेदार. निलेशजी यावं लवकर, आपण हनुमानजी भोईर यांचं आदरातिथ्य करण्यासाठी आपण जावं. आदरणीय माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब निश्चितच साहेब स्वतः करतायत. हनुमानजी भोईर मग नावेचे आणि एक जबरदस्त व्यक्तिमत्व साहेबांनी स्वतः मात्र हनुमानजी यांना सन्मानित करण्यासाठी स्वतः उभे राहिले. हे आमचे रामशेठ ठाकूर साहेब आहेत. मग सर्वांनाच आपलंसं करणारे गोड व्यक्तिमत्व. म्हणूनच तर म्हटलं तर ज्याला टच करतात त्याच्यानंतर त्याचं सोनं होतं, म्हणजे परीस असे रामशेठ ठाकूर खासदार आमचे. निश्चितच त्यांच्या शुभ हस्ते हात लावतंय त्याला सोनं होतंय. गाणं साहेबांचं आहे, तेच मी सांगितलं साहेब. हनुमान शेठ भोईर यांचा सन्मान केल्यानंतर मॅचकडे जाऊया. येस, कॉम्बॉक्समध्ये प्रसाद भोईर एक उत्तम निवेदक आणि समालोचक. 3 षटकं संपली जात आहेत. पहिलं षटक हँडल करणारा गोलंदाज नित्यानंद, दुसऱ्या षटकासाठी सचिन ठाकूर आले, तिसरं षटक प्रवीण ठाकूर आणि आता प्रवीण कडू आणि चौथ्या षटकासाठी शरद ठाकूर येताना दिसत आहेत. धावसंख्या आपण पाहिली तर 2 बाद 33 होत आहेत. बाद होणारे खेळाडू जितेंद्र सोमाने आणि सचिन खारकर. जितेंद्र सोमाने 4 वरती आणि सचिन खारकर यांनी केल्या 24 धावा. नवीन खेळाडू मैदानामध्ये संजय कांबळे आलेत. आयलेश म्हात्रे आणि संजय कांबळे अशी जोडी असणार आहे. कौतुक करावं लागेल लॉंग ऑफला असणारं तर क्षेत्ररक्षकाचं नरेश कडू, ज्यांनी मात्र डायरेक्ट हिट करून खेळाडूला बाद केलं. हा चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला जातो. चेंडू शॉर्ट पॉईंटकडे आला, तोपर्यंत सिंगल मिळते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते 34 धावा. शरदची गोलंदाजी पाहिली ना तर अजूनही 30 धम्मक आणि त्याच लाईन आणि लेंथवर गोलंदाजी करण्यामध्ये माहीर असणारा हा गोलंदाज, ज्या गोलंदाजीसाठी त्याला नावेखाडी या संघाच्या वतीनं ओळखला जायचा, तीच गोलंदाजी अजूनही त्यांनी सातत्य राखले. आयुष्यामध्ये सातत्य फार महत्त्वाचं आहे. अनुभव हा सर्वात मोठा तुमचा गुरु असतो आणि अनुभवातून तुम्ही सर्व काही शिकत असता. आणि आज असाच अनुभव, कित्येक वर्षाचा अनुभव घेऊन या मैदानावरती उतरणारे सर्व 40+ सर्व खेळाडू आपण पाहता. स्ट्रायकर बॅट्समन पुन्हा एकदा आयलेश आलेत. धावसंख्या आहे 34 धावा. 34 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स, 2 बाद 34. यावेळचा चेंडू थोडासा आखूड होता, बरोबर बॅटच्या रडारमध्ये घेतलाय. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू निघून चालला. सरळ डीप मिडविकेटच्या वरतून षटकार. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. ही वाक्य आपण कुठेतरी वाचनात नेहमी ऐकत असतो आणि आज पुन्हा एकदा त्याचंच उत्तम उदाहरण म्हणजे फलंदाज आयलेश म्हात्रे यांना लगावलेला षटकार. 2 क्षेत्ररक्षकांना किंचित सुद्धा आलू न देता चेंडू बरोबर दोघांच्या मधोमध भेदला आणि मात्र 6 मिळवल्या. ही ओळख आहे या खेळाडूची. शरदवरती आलेला मोठा फटका. तसाच चेंडू आला, परंतु यावेळेस मात्र दिशा बदल गेले. चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या वरतून भिरकावून दिला. आणखी एक या स्पर्धेतील गगनचुंबी गगनभेदी षटकार. तर या गाण्यामध्ये असं सांगितलं गेलं की आई तुझा प्रशांत आमदार झाला. एकदा नाही, दोनदा नाही, विजयाचा चौकार. आणि खाडीवरती साहेबांनी एक गुपित मधला सांगितलं, अरे राजकिरण 4दा नाही 6 वेळा होणार आहे आपला दादा आमदार. तर त्याच्यानंतर मला खरं तर प्रश्न पडला, त्या दिवशी नाही घरी जाऊन मी विचार केला, मग 6व्या वेळानंतर काहीतरी नवीन आहे गुपित अजून. येस, निश्चितच जाऊया आपण मॅचकडे.
चेंडू द्यायचा आहे. स्वयंसेवकांना विशेष सूचना असेल, आपण थोडं मॅचकडे कॉन्सन्ट्रेट राहूया. मैदानामध्ये कोणत्या प्रकारची कमतरता भासणार नाही याकडे आपण लक्ष दिलं ना तर आपला वेळ सुद्धा वाचेल. बरोबर या स्पर्धेकडे आपण पाहिलं तर 7:20 या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला सुरुवात झाली आणि बरोबर 7:52 या स्पर्धेचा पहिला चेंडू पडलाय. वेळेचं भान राखलं तर आपल्याला बरोबर वेळेवरती स्पर्धा संपवता येईल. बॅट्समन ऐलेश म्हात्रेला सध्या आपण ऑन स्ट्राईक पाहताय, ज्यानं पहिला चेंडू खेळला होता मिड ऑफकडे. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न होत असताना मात्र डायरेक्ट हिट झाला आणि बॅट्समन बाद झाला आणि त्यानंतर मात्र ऐलेशला स्ट्राईक जशी मिळाली तसं ऐलेशने पुन्हा एकदा मात्र धावसंख्या जमवण्यासाठी सुरुवात केली. सलग 2 चेंडू 2 षटकार आलेत. ऐलेश सध्या ऑन स्ट्राईक आहे. शरद ठाकूर राऊंड विकेट ओव्हर द विकेट. यावेळचा चेंडू थोडासा मात्र पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला. बॅटला ब्लस झालाय. चेंडू स्क्वेअरलेकडे आलाय. सिंगल पूर्ण केली जाते. ऐलेशला स्ट्राईक मिळू नये यासाठी इथे मात्र धडपड चालू आहे, कारण त्या सुद्धा तसंच आहे. ऐलेशकडे असणारी ती फटकेबाजी आणि ती थांबवण्यासाठी ही रणनीती आखली जाते. ऐलेश यावेळेस नॉन स्ट्राईकला आहे. सिंगल मिळाली आहे. धाबसंख्या होती 47. 47 रन्स, 2 बाद 47 धाबा. स्ट्रायकर असेल संजय कांबळे, जे सध्या सिंगलवरती आहेत, अर्थात एका धाब्यावरती खेळताना दिसत आहेत. रायटी अँड लेफ्टी कॉम्बिनेशन सध्या ऑन क्रीज आपण पाहतोय, जे दोन खेळाडूंमध्ये पाहायला मिळत आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल केला जातोय. यावेळेस मात्र हाफ ट्रॅकर उडवण्याचा प्रयत्न केला. चेंडू डीप स्क्वेअर लेगकडे आहे. क्षेत्ररक्षकाला फक्त बघ्याची भूमिका करायला लावणारा हा फटका आलाय. आउट ऑफ द पार, षटकार. धन्यवाद डीजे. तर साहेब, आपण प्रत्येक 5ही दिवशी मागच्या सायकल प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ दिली. आज आणि उद्याही 2 सायकल लहान मुलांसाठी लकी ड्रॉ दिली जाणार आहे. श्रेया विनोद कडू यांच्याकडून आजच्या दिवशीमध्ये एका लहान मुलीला लकी ड्रॉ सायकल दिली जाणार आहे. अश्वित जितेंद्र कडू आणि देवांश राकेश कडू यांच्याकडून उद्या एका लहान मुलाला एक सायकल, समोर दोन्ही सायकल पाहतोय त्या मात्र ब्रँडेड सायकल लकी ड्रॉ पद्धतीने इथं मात्र गिफ्ट दिले जाणार आहेत. धन्यवाद. क्या बात आहे. असं म्हणतात ना, सुंदर क्षणाची वाट पाहत राहण्यापेक्षा मिळालेल्या क्षणांना सुंदर करा. मग ती क्रिकेटचं पटांगण असेल, सामाजिक कार्य असेल, हे सातत्याने केलं आणि खऱ्या अर्थानं प्रेरणा आहे ती रामशेठ ठाकूर साहेबांची. जेव्हा जेव्हा देता येईल ना तेव्हा तेव्हा लोकांसाठी काहीतरी देण्याचा प्रयत्न त्यांनी नेहमी केला. आम्हाला अजूनही आठवत आहे, मैदान होतं शिवाजीनगरचं आणि त्या मैदानावरती आदेश स्पोर्ट्सचे आयोजित ग्रामीण फॉर्मॅटमध्ये मॅचेस होते आणि मी तिथं समालोचन करत होतो. तमाम या स्पर्धेमध्ये असणाऱ्या 16 संघांना ब्रँडेड स्पोर्ट्स शूज देण्यात आले होते आणि संधी जेव्हा जेव्हा मिळेल ना तेव्हा तेव्हा साहेब नेहमी इतरांसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतात. याला म्हणतात खऱ्या अर्थानं निपक्षपणे समाजाची सेवा करणं. सोपं काम नाही आहे. समाजामध्ये अनेक धनवान लोक आहेत, परंतु इतरांना स्वतःचं धन वाटण्याची क्षमता, शेरदिल काळीज हे प्रत्येकाकडे नसतं. विधात्याने ते रामशेठ ठाकूर साहेबांना दिलं आहे आणि म्हणूनच त्यांना दानशूर ही पदवी लोकांकडून आलेली आहे. म्हणून त्यांना लोकनेते म्हटलं जातं. हे कर्तृत्व आहे साहेबांचं. मैदानाकडे आपण जाऊया. पुन्हा एकदा आपण पाहताय 3 षटकं झालीत, 4 षटकं झालीत, 4थं षटक आता शेवटचं षटक आहे. नरेश मोकल, इथे 4ही फ्रेश गोलंदाज वापरले गेलेत. तर प्रसादजी, नरेश मोकल म्हटलं तर न्हावे ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य, मग नेहमीच रामशेठ ठाकूर साहेबांच्या सोबत न्हाव्यामध्ये असताना न्हावेखाडीमध्ये चांगलं कार्य करत असतात. आज त्यांचा खेळ मात्र साहेबांना पाहायला मिळेल या स्पर्धेच्या माध्यमातून. येस, समाजकारणातील त्यांचा खेळ साहेबांकडून खऱ्या अर्थानं त्यांनी प्रेरणा घेऊन शिकला. पण आज त्यांना मैदानामध्ये क्रिकेटच्या माध्यमातून त्यांना आपण खेळताना पाहणार आहात. राऊंड विकेट. हाफ ट्रॅकर यावेळेस मात्र सहज दिशा देण्याचा प्रयत्न केलाय. फटका फसला जातोय. मोठा मासा गळाला लागला असं आपण म्हणूया. ऐलेश मात्रेची विकेट, अतिशय महत्वाची विकेट मिळाली जाते. विकेट नंबर 3, तिसरा खेळाडू झेलबाद.
क्षेत्ररक्षणामध्ये होणारा फेरबदल सध्या आपण पाहतोय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये आणला जातो आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरमधील डीपमध्ये नेला जातोय. ओव्हर द विकेट, ओव्हर द विकेटचा हा चेंडू डीप स्क्वेअर कडे खेळलाय. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देणारा फटका आलाय. आणखी एक षटकार. सहा मिळाल्या जातात. धावसंख्या होतीये 59 धावा. यावेळचा चेंडू सरळ खेळला जातोय. चेंडू अगदी गरंगळत चाललाय. गवताळा झिंझिने आणणारा फटका आपण पाहिला. मिड ऑन कडून लॉंग ऑन कडे जाणारा चेंडू सिंगल मिळाली जाते आणि या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होतीये 60 धावा. 60 धावा होत आहेत. एक चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. सध्याच्या घडीला उभारत असताना उल्वे 40+ चे सर्व खेळाडू फलंदाज सध्या आपण मैदानामध्ये पाहतोय. फुल टॉस आहे. यावेळेस मात्र पनिशमेंट पाहायला मिळते. चेंडू लॉंग लेग कडे खेळला जातोय. फ्लॅट स्ट्रोक आलाय. चेंडू वन बाउन्स सीमा पार. चौकार. धावसंख्या होतीये 64 धावा. 64 रन्स. फटका खूप चांगला आहे. डीप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डीप कव्हर कडे चाललाय. चेंडू स्टॉप होतोय. दुसऱ्या तिसऱ्या प्रयत्नात चेंडू उचलून फेकीपर्यंत 2 पूर्ण झाल्यात. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न. थोडासा मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करत असताना खेळाडूंचा त्रेधा तिरपीट होताना पाहायला मिळते असं म्हणावं लागेल. जिथे 1 होती ना तिथे 3 दिल्यात. धावसंख्या होती 67 आणि या धावसंख्या दुसऱ्या सत्रामध्ये आपल्या फलंदाजांना पूर्ण करत असताना मात्र त्याचा भुर्दंड भोगावा लागणार. 67 झाल्यात. अजूनही गुणलेखकाच्या अहवालानुसार एका चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळचा चेंडू वेग आहे आणि दिशा सुद्धा पाहायला मिळाली. बऱ्याच चौधीनंतर एका निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. षटक संपलाय. अर्थात 5 षटकांचा खेळ झाला आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकीवरून फलंदाजी करत असताना उल्वे 40+ मास्टरची धावसंख्या होतीये 3 बाद 67 धावा. 3 बाद 67 झाल्यात. 68 करायचे आहेत. पुन्हा एकदा मी आपलं लक्ष वेधतोय पुढील सामन्याच्या नाणेफेकीसाठी. शेलगर 40+. येस प्रसादजी थोडं थांबवतोय. तर आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसाच्या प्रित्यर्थ आज उरुस्मृती 40+ यांच्या वतीने एक सुंदरसा केक आणला गेलाय. आपण कॅमेऱ्याच्या प्रक्षेपणातून थोडंसं बाजूला व्हावा, नाहीतर समोरचा कॅमेरा कॅप्चर करा 24 लाईव्ह इव्हेंट्स, कारण आता समोरून सर्वजण उपस्थित असतील. तर आज ज्यांचा वाढदिवस आहे एक गोड व्यक्तिमत्व श्री शिरीषजी कडू यांचा वाढदिवस. त्यांना वाढदिवसाच्या उदंड आयुष्य लाभो अशा शुभेच्छा. आपल्याला उदंड आयुष्य आणि निरोगी आयुष्य लाभल्यापासूनच धनधान्य संपत्ती ईश्वराकडून जे जे उत्तम ते मिळत राहो आणि उत्तरोत्तर वाढत राहो. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गा, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए. आप जियो हजारों साल ए हमारी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू शिरीष जी, हैप्पी बर्थडे टू यू. थँक्यू व्हेरी मच. आणि साहेबांच्या आशीर्वादाचा वरदहस्त कायम शिरीषजींवरती कायम राहील. काही सन्मान बाकी आहेत, त्यांना विनंती असेल आपण काही सन्मान फक्त पटकन उरकूया. मान्यवर पाहुण्यांचं इथं येणं आमच्यासाठी खूप शुभदायी होतं, शुभ फलदायी होतं. साहेब आपण आज बहुमूल्य वेळ आमच्यासाठी दिलात. आम्ही आपलं अंतकरणापासून आभार व्यक्त करतोय. असाच आपला वरदहस्त आमच्यावरती कायम राहो अशी मी ईश्वरचरणी कायम प्रार्थना करतो. आणि साहेबांनी हात दिला, थँक्यू व्हेरी मच. हा हात नाही आहे, हा आमचा कृपा आशीर्वाद आहे. धन्यवाद साहेब. चला दुसऱ्या सत्राला आपण सुरुवात करतोय. तत्पूर्वी आणखी एक महत्त्वाची सूचना. पुढील सामन्यासाठी आम्ही दोन्ही संघांना पहिला आणि शेवटचा पुकार देतोय. आपण नाणेफेकीसाठी यावं. या स्पर्धेचा दुसरा सामना खारकोपर आणि बामणडोंगरी. खारकोपर आणि बामणडोंगरी या दोन्ही संघांसाठी महत्त्वाची सूचना. आपण यावं.
खारकोपर आणि विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा घेत आहोत. मी ज्या ज्या मान्यवरांची नावं घेईन त्या मान्यवरांना विनंती आहे आपण आपला सन्मान स्वीकारावा अशी आयोजन कमिटीच्या वतीने आम्ही आपणास विनंती करू. या स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय हनुमानजी भोईर अमृतजी ठाकूर यांना विनंती आहे आपला आपण सन्मान स्वीकारावा आणि तो करण्यासाठी मी आयोजन कमिटीच्या वतीने विनंती करेन धनंजयजी ठाकूर, सन्माननीय धनंजयजी ठाकूर यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. प्रवीणजी पाटील यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण धनंजयजी ठाकूर यांचा सन्मान करावा. तसेच या स्पर्धेसाठी उपस्थित असणारे सर्व सन्माननीय अतिथींना विनंती आहे रात्रीच्या भोजनाची व्यवस्था केलेली आहे त्यामुळे कोणीही भोजन केल्याशिवाय इथून जाऊ नये. सन्माननीय धनंजयजी ठाकूर यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जात आहे आणि तो ते स्वीकारत असताना वस्त्रालंकार साहेबांना दिला जातोय, सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ दिलं जातं आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान होत असताना आपण पाहताय. तदनंतर सन्माननीय श्रीधरजी ठाकूर साहेब, साधी राणी आणि उच्च विचारसरणी या तत्वावरती जगणारे माननीय श्रीधरजी साहेब, श्रीधरजी ठाकूर यांचा सन्मान केला जात आहे आणि तो त्यांनी स्वीकारावा. चला मॅचला एकीकडे सुरुवात करायची आहे. सन्माननीय श्रीधरजी ठाकूर यांचा विशेष सन्मान होत असताना पुढील सन्मान असेल सन्माननीय विजयजी ठाकूर. पुढील सन्मान केला जाईल सन्माननीय विजयजी ठाकूर यांचा सन्मान केला जात आहे तो त्यांनी स्वीकारावा. सुदीप ठाकूर यांना विनंती आहे आपण तो सन्मान करावा. विजयजी ठाकूर यांचा सन्मान केला जात आहे आणि तो सन्मान करण्यासाठी मी सुदीप ठाकूर यांना विनंती करेन. शिवाजीनगर टेनिस क्रिकेटमधील एक आक्रमक फलंदाज म्हणून ज्यांची ओळख आहे. तसेच आदेश स्पोर्ट्सचे अध्यक्ष सुजित ठाकूर यांना विनंती आपण मंचावरती यावं. आदेश स्पोर्ट्सचे अध्यक्ष सुजित ठाकूर यांना विनंती आपण मंचावरती यावं. सन्माननीय PN ठाकूर यांना सुद्धा विनंती आहे आपण आपला सन्मान स्वीकारावा. सन्माननीय शिवाजी ठाकूर या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित आहेत. PN ठाकूर यांचा सन्मान केला जाईल आणि तो सन्मान त्यांनी स्वीकारावा. शशिकांत ठाकूर यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण PN ठाकूर यांचा सन्मान करावा. आपल्या माणसाने आपल्या माणसाच्या साक्षीने केलेला सन्मान हा जगातील सर्वोत्तम सन्मान असतो आणि तो सन्मान आज आदेश स्पोर्ट्स आयोजित या 40+ मास्टर या स्पर्धेमध्ये केला जात आहे. PN ठाकूर यांचा सन्मान केला जात आहे आणि तो ते स्वीकारत असताना तसेच पुढील सन्मान असेल शिवाजी ठाकूर. शिवाजी ठाकूर यांचा सन्मान केला जाईल. मी नितीन ठाकूर यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण शिवाजी ठाकूर यांचा सन्मान करावा. शिवाजी ठाकूर यांचा सन्मान करण्यासाठी मी नितीन ठाकूर यांना विनंती करत आहे आपण आपल्या शुभ हस्ते तो सन्मान करावा. मॅच चालू करायची आहे, एकीकडे मॅच चालू करायची आहे. हॅलो चेक. हॅलो. सन्माननीय अतिथी शिवाजी ठाकूर यांचा सन्मान केला जात आहे. तसेच सन्माननीय राम ठाकूर यांचा सन्मान केला जात आहे. राकेश कडू यांना विनंती आपण राम ठाकूर यांचा सन्मान करावा. रेडी. सन्माननीय राम ठाकूर यांचा सन्मान केला जाईल. पराग ठाकूर यांचे पिताश्री
शिवाजीनगरमधील एक उत्कृष्ट शरीर सौराष्ट्रपट्टू म्हणून ज्याची ओळख आहे असा पराग ठाकूर यांचे पिताश्री सन्माननीय राम ठाकूर शिवाजीनगर गावातील एक सद्ग्रस्त म्हणून ज्यांची ओळख आहे, ज्यांचा विशेष सन्मान सध्या होताना आपण ऑन स्क्रीन पाहताय. तर पुढील सामन्याची नाणेफेकी सुद्धा केली जाईल. नाणेफेकीसाठी आपण यावं. बामणडोंगरी विपक्ष खारकोपर या दोन संघांमध्ये नाणेफेकी केली जाईल. रेग्युलर फॉर्मॅट खेळत असताना वयाचे कित्येक वर्ष ज्या खेळाडूंनी आपल्या गावासाठी वेचली आणि तेच खेळाडू आज 40+ मास्टर म्हणून खेळण्यासाठी येत आहेत. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. मी नाणेफेकी करण्यासाठी विनंती करत आहे. रोहिदास दादांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करावी. रोहिदास दादांना मी विनंती करत आहे आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकी करावी. खारकोपर 40+ मास्टर वर्सेस बामणडोंगरी 40+. सामना 5 षटकांचा असेल. स्पेशल कॉइन आहे. नाणेफेकी जिंकले बामणडोंगरी संघाने. इन शॉर्ट फक्त आपला निर्णय कळवा. बॅटिंग ओके. दोन्ही संघांना खूप साऱ्या आम्ही शुभेच्छा देत आहोत. आमचे भास्कर दादा इथे मात्र उपस्थित आहे. 40+ खेळाडू खारकोपर संघातून बऱ्याच वेळा ज्यांनी खेळ खेळलाय. दादा काय म्हणाल एकंदरीत आयोजनाबद्दल? आयोजन खूप सुंदर आहे आणि 40+ला नाईट खेळायला आम्हाला संधी दिल्याबद्दल शिवाजीनगर 40+चा आम्ही धन्यवाद मानतोय. धन्यवाद. तर या होत्या प्रतिक्रिया. जाऊया पुन्हा एकदा मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून दुसऱ्या सत्राकडे. ऐकूया या स्पर्धेतून सुयोग यांना. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच प्रसादजी भोईर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पाला नक्कीच नमस्कार करूया. आणि अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा शिवछत्रपतींना मानाचा मुजरा. गुरुस्मृती 40+ मास्टर्स शिवाजीनगर आयोजित या चषकामध्ये आपलं तमाम जमलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं, खेळाडूंचं, मान्यवरांचं मी सहर्ष असं स्वागत करतोय. आणखी कमी सन्मान करतोय. माफ करा थोडा थांबवतोय तुम्हाला. सुशील गर्द यांचा सन्मान केला जात आहे. सन्माननीय अतिथी सुशीलजी गर्द यांचा सन्मान केला जात आहे. तो त्यांनी स्वीकारावा. या स्पर्धेच्या माध्यमातून येणाऱ्या प्रत्येक अतिथींचा यथोचित मान सन्मान होत असताना तसेच सन्माननीय अतिथी अमृतजी ठाकूर सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा विशेष सन्मान केला जाईल. मी वीरेंद्रजी ठाकूर यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण अमृतजी ठाकूर यांचा सन्मान करावा. सुशील झाला, यू झाला, राम ठाकूर झालं, नारायणजी ठाकूर यांचा सुद्धा सन्मान केला जात आहे. सन्माननीय अतिथी नारायणजी ठाकूर. चला मॅचला सुरुवात करायची आहे. डिसिजन पेंडिंग आहे. ओके. सन्माननीय अतिथींचा विशेष सन्मान होत असताना आपण सध्या मंचावरती पाहतोय. नारायणजी ठाकूर यांचा सुद्धा सन्मान केला जात आहे. तो त्यांनी स्वीकारावा. मी राजन ठाकूर यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण नारायण ठाकूर यांचा सन्मान करावा. सन्माननीय अतिथी जी.के. ठाकूर साहेब सुद्धा इथे उपस्थित आहेत. जी.के. ठाकूर साहेब यांना विनंती आहे आपण सन्मान स्वीकारावा. या स्पर्धेच्या वतीने आपल्याला सन्मानित केले जात आहे. सौरभ ठाकूर यांना विनंती आपण जी.के. ठाकूर साहेब यांचा सन्मान करावा. जी.के. ठाकूर साहेब यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जात आहे. सन्माननीय महेशजी ठाकूर. चला फलंदाज बाद असेल. आदेश स्पोर्ट शिवाजीनगर संघाचे गुरु स्पोर्ट्सचे उपकर्णधार सचिन ठाकूर यांना विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते तो सन्मान करावा.
सन्माननीय राजू म्हात्रे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान केला जात आहे, तो त्यांनी स्वीकारावा. राजू म्हात्रे उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान केला जात आहे या स्पर्धेच्या वतीनं आणि तो सन्मान वीरेंद्र ठाकूर यांना विनंती आपण तो सन्मान करावा. राजू म्हात्रे यांचा सन्मान होत आहे. खूप मोठी स्पर्धा सध्या आपण पाहताय आणि या स्पर्धेच्या औचित्याने उपस्थित असणारे सन्माननीय अतिथींचा विशेष सन्मान होत असताना आपण सध्या मंचावरती पाहताय. सन्माननीय प्रल्हाद ठाकूर यांना विनंती आपण मंचावरती यावं. या परिसरातील सुप्रसिद्ध आचार्य म्हणून ज्यांची ओळख आहे प्रल्हादजी ठाकूर यांना विनंती आहे आपण मंचावरती यावं. प्रल्हादजी ठाकूर यांना विनंती आपण मंचावरती यावं. सन्मान स्वीकारण्यासाठी आपल्याला विनंती केली जाते. आदेश स्पोर्ट्सचे अध्यक्ष सुजित ठाकूर यांना सुद्धा विनंती आहे आपण अतिथी मंचावरती यावं. आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगरचे अध्यक्ष सुजितजी ठाकूर, प्रल्हाद ठाकूर यांचा विशेष सन्मान केला जात आहे. या परिसरातील एक सुप्रसिद्ध आचार्य म्हणून ज्यांची ओळख आहे मी प्रवीण पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण प्रल्हादजींचा सन्मान करावा. खऱ्या अर्थानं हे सर्व पडद्यामागचे कलाकार आहेत. नेहमी इतरांची खऱ्या अर्थानं गैरसोय होई नाही सातत्याने ज्यासाठी नेहमी समाजामधील ही घटकं आहेत. कोणाच्या घरी एखादं शुभ कार्य असेल तर आपला वेळ खऱ्या अर्थानं त्या कार्यासाठी देऊन त्या शुभ कार्यामध्ये होणाऱ्या विशेष सहकार्यामध्ये या व्यक्तींची नावं असतात आणि त्यापैकीच हे शिवाजीनगरचे प्रल्हादजी ज्यांचा विशेष सन्मान केला जात आहे. त्यानंतर सुजित ठाकूर यांना विनंती आपण आदेश स्पोर्ट्सचे सुजित ठाकूर यांना विनंती केली जाते आपण मंचावरती यावं. तसेच विशेष सूचना आहे आपण अतिरिक्त चेंडू जे असतील ना ते मंचावरती जमा करायचे आहेत. बॅकस्टेज आपण जमा करायचे. जाऊया आपण मैदानाच्या दिशेने. मात्र दुसऱ्या सत्राला सुरुवात केली जाते. मधल्या काळामध्ये खोलंबलेलं पुन्हा एकदा समालोचन आपल्या समोर घेऊन येत आहेत आमचे सहकारी समालोचक. थँक्यू व्हेरी मच. चला मैदानाकडे वळूया. गोलंदाज आपण पाहतोय जितेंद्र सोमासे यांना. पहिला चेंडू नक्कीच बॅटची कडा घेतली गेली. झेलची संधी होती परंतु क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाही आहेत. पण पाहतोय आणि लगेचच या संधीचा मात्र नक्कीच उपभोग केला गेलाय. नावेखाडी संघाच्या या फलंदाजांकडून आपण पाहतोय धावसंख्या जमावली जाईल ती 2. टोटल स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय धावसंख्या 13. एक गडी मात्र बाद झालाय नावेखाडी संघाचा. आपण पाहिलात तर फलंदाज शरद ठाकूर हा बाद झालाय. अतिशय चांगली स्पर्धा गुरुस्मृती 40+ मास्टर्स शिवाजीनगर आयोजित ही माजी खासदार चषकाची ही स्पर्धा 40+ मास्टर्स साठी केलेला हा अट्टहास आणि ही स्पर्धा आज 2 दिवसामध्ये आपण पाहणार आहात. हा चेंडू शफल व्हायचं होतं. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट चेंडूचा संपर्क झाला नाही. स्लो रन चेंडू पाहायला मिळाला आणि नक्कीच मात्र निर्धाव चेंडूची सांगता पंच मात्र नक्कीच पंचांकडून कोणताही इशारा येत नाही. डॉट चेंडू आलाय. या चेंडूवरती कोणतीही धावसंख्या मिळणार नाहीये. अतिशय चांगली लढत 2 संघादरम्यान आपण पाहतोय. या स्पर्धेतील पहिली लढत नावाखाडी विपक्ष उलवे 40+ मास्टर्स 2 संघादरम्यान. हा टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय. बॅट चेंडूचा परत एकदा संपर्क झाला नाही. सलगचा दुसरा चेंडू निर्धाव आलाय आणि अतिशय एक चांगलं षटक हाताळत असताना मात्र नक्कीच कमबॅक करणारं षटक नेहमी राहिलंय उलवे संघाकडून. जितू सोमासे यांचं आपण पाहतोय. उलवे नोट 40+ मास्टर्सचे ते अध्यक्षही आहेत. चेंडू परत एकदा बॅकफुट जाऊन पंच करण्याचा प्रयत्न केला गेला. एक्स्ट्रा पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूवरती येतील तद्वर मात्र नक्कीच दुहेरीचा केला गेलाय प्रयत्न. इथून मात्र काय घडलं गेलंय. नक्कीच थ्रो तितका चांगला होता परंतु नक्कीच थोडं आपल्या पिच मध्ये आपण पाहिलं दोन्ही फलंदाज चांगली रनिंग बिटवीन करत चांगली 2 धावा मात्र पूर्ण केल्यात आणि टोटल धावसंख्या पाहतो या 2 धावेच्या सहाय्यानं 15 धावसंख्या धावफलकावरती. आताच आपण पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये जी स्पर्धा केव्ही काका मैदानावरती आपण पाहिली त्या स्पर्धेचा विजेता संघ उलवा संघ आपण क्षेत्ररक्षण करताना पाहतोय. तर उपविजेता संघ नावेखाडी संघ हा मात्र आपण फलंदाजी करताना पाहतोय. हा चेंडू पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. इथून मात्र नक्कीच पंचांचा इशारा आलाय थर्ड अंपायर कडे.
गुरु स्मृती 40+ मास्टर्स शिवाजीनगर आयोजित खासदार चषकाचं हे भव्य दिव्य असं आयोजन छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण शिवाजीनगरच्या या मैदानावरती आपण पाहतोय। गेल्या 5 दिवसांमध्ये ग्रामीण संघ आपण खेळताना पाहिलेत। अतिशय चांगलं भव्य दिव्य असं आयोजन आणि पंचांचा इशारा आलाय, फलंदाज बाद असतील। थँक्यू व्हेरी मच। नवीन फलंदाज मैदानामध्ये येऊन होतात मंगेश, नावेखाडी संघाचा अजून एक विस्फोटक विध्वंसक फलंदाज म्हणून ज्याची गणना केली जाते। नावेखाडी संघाचा ट्रम्प कार्ड मधल्या फलीतमध्ये नक्कीच नेहमी फलंदाजीसाठी येतो आणि नक्कीच विजयाकडे किंवा सुस्थितीमध्ये नेण्याचं काम मात्र आपल्या संघासाठी करते। परंतु या मैदानावरती कोणत्या रीतीने रणनीती आखली जाईल त्याच्याकडून आणि कोणत्या रीतीने रणनीती आखली जाईल गोलंदाज जितू सोमासे यांच्याकडून ते मात्र पाहायला मिळेल। गोलंदाजी मार्कवर सज्ज होतील। फलंदाजीसाठी आपण पाहतोय नवीन आलेला फलंदाज नौका फलंदाज मंगेश आला। हा चेंडू नक्कीच बॉलर बॅक पाहायला मिळतोय। स्वतः फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवला गेला आणि इथून मात्र नक्कीच षटक समाप्त होते। दुसरं 2 षटकाच्या समाप्ती केल्या। धावसंख्या आपण पाहतोय 15 स्कोर कार्ड वरती 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये। तर आपण पाहतो ही पहिली मॅच, पहिली लढत आणि या पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं तर उल्वे 40+ मास्टर्सच्या संघानं मात्र 68 धावांचं आव्हान समोर ठेवलंय। ते नावेखाडी संघासमोर 2 षटकामध्ये धावसंख्या जमावल्या गेल्यात ते आपण पाहतोय। 15 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आता मात्र जिंकण्यासाठी गरज असेल 18 चेंडू जिंकण्यासाठी 53 धावांची गरज। गोलंदाज आपण पाहतोय आईलेश, डावखोऱ्या त्याचा गोलंदाज आपण पाहतोय। पहिला चेंडू नक्कीच सरळ हाताने खेळून काढला, तिथं नक्कीच क्षेत्ररक्षक येतील चेंडूवरती। तद्वर मात्र 2 धावा पळून पूर्ण केल्यात। एकदा जोरदार टाळ्या उद्या क्षेत्ररक्षण आवडला असेल तर पहा 40+ मास्टर्स मैदानामध्ये खेळत आहेत आणि इथं कोणतंही नक्कीच दडपण नाही आहे त्यांच्यावरती। चेंडूवरती नक्कीच आलेत, चेंडू सेफ केलाय आणि नक्कीच 2 धावा मात्र वाचवल्यात आपल्या संघासाठी। 2 धावा मात्र मिळतील नावेखाडी संघाला। टोटल आपण पाहतोय 2 न पुढे सरकली जाते 17 या धावसंख्येवरती। गोलंदाज आईलेश मात्रे पूर्वार्धामध्ये आपण त्याला फलंदाजीसाठी पाहिलं आणि उल्वे 40+ मास्टर संघाकडून खेळत असताना आपण पाहतोय चेंडू परत एकदा नक्कीच बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला। एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूवरती आले तद्वर मात्र नक्कीच आता या चेंडूवरती मात्र मिळेल ही एक सिंगल धाव फलक खालता ठेवला जाईल। टोटल धावसंख्या आपण पाहतोय या सिंगलच्या साहाय्याने तिसरं षटक मार्गस्थ आहे। धावसंख्या टोटल आहे ती 18। जिंकण्यासाठी आपण पाहतोय 16 चेंडू, अजूनही 50 धावसंख्येची गरज। हा चेंडू नक्की चांगला चेंडू पाहायला मिळतो, अचूक टप्प्यावरती चेंडू पाहायला मिळतोय तो आईलेश याचा। डावखोऱ्यात त्याचे गोलंदाज नक्कीच नेहमी डोकेदुखी ठरत असतात फलंदाजांसाठी आणि त्या स्थितीला मात्र परत एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला। फलंदाज बीट झाले, तदनंतर मात्र यष्टीरक्षकही बीट झाले होते। परंतु आपण पाहतोय थर्ड मॅन मध्ये जो क्षेत्ररक्षक आहे ज्या चपला येणं चेंडूवरती आला आणि इथून मात्र नक्कीच चांगला चेंडू डॉट चेंडू आलाय। गोलंदाज आईलेश पुनश्च एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज। हा चेंडू परत एकदा नक्कीच बॅट फुटवर जाऊन कट करण्याचा प्रयत्न केला, लेट कटचा प्रयत्न सक्सेसफुल झालाय परंतु सीमारेषेलगत क्षेत्ररक्षक पोहोचतील तद्वर मात्र नक्कीच धावा पूर्ण केल्या जातील। 2 धावेनं मात्र नक्कीच समीकरण बदललं जाईल आणि टोटल आपण पाहतोय धावसंख्या आहे ती धावफलकावरती 20। हा चेंडू आपण पाहतोय परत एकदा चांगला फटका आहे, नक्कीच क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये, चेंडू उचलला जाईल तद्वर मात्र नक्कीच एक धाव जरूर मिळाली आणि नक्कीच षटक होतंय समाप्त 3रं। इथून मात्र नक्कीच नावेखाडी संघाला मात्र
गरज असेल 12 चेंडू जिंकण्यासाठी 47 धावसंख्येची. धन्यवाद डीजे. तर विनंती असेल सर्वांनाच की जेवणाची पंगत चालू झालेली आहे. मग खेळाडू आणि प्रेक्षक सर्वांना विनंती आहे आपण जेवण करून घ्यावं अशी विनंती आहे. आजच्या जेवणाची व्यवस्था आदरणीय आर.सी. ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते आणि त्यांच्या वतीने करण्यात आलेली आहे. भुकेची राखे वेळू तोची श्री जगन्नाथू असं म्हटलं जातं. आज जगन्नाथाचं स्वरूप आर.सी. ठाकूर यांच्या स्वरूपात आम्हाला पाहायला मिळालं. थँक्यू आर.सी. ठाकूर साहेब, आपले आभार. जेवणाचं कोणी जेवायचं असेल तर कृपया करून यावं. आपण जेवणाची पंगत सुरुवात झालेली आहे. तर मी आयोजक अमित कडू यांना विनंती करतो की आपण यावं. अमित कडू, आपल्या शुभ हस्ते आपण श्री बालकृष्णजी कोळी गव्हाणचे एक भारतीय जनता पार्टीचे एक जबरदस्त कार्यकर्ते आणि बूथ अध्यक्ष श्री गव्हाणचे श्री बालकृष्ण कोळी यांचा आपण स्वागत सन्मान करावा. अमितजी कडू आपणास विनंती आहे. तसेच प्रवीणजी पाटील आपणास विनंती आहे आपण यावं. प्रवीणजी पाटील आपण यावं. आपल्या शुभ हस्ते किशोरजी ठाकूर यांचाही सन्मान केला जाईल. अमित कडू आपण यावं. आपल्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. गुरुस्मृती शिवाजीनगरचे एक चांगले व्यक्तिमत्व अमित कडू आणि नेहमीच निर्मळ मन ज्यांचं आपल्याला पाहायला मिळालं, यांच्या शुभ आणि पवित्र हस्ते बालकृष्णजी कोळी यांचा स्वागत सन्मान केला जातोय. तसंच प्रवीण पाटील आपण यावं. आपल्या शुभ हस्ते किशोर ठाकूर, चिंतामण ठाकूर आपण यावं. चिंतामण ठाकूर आताच स्टेजवरती होते, मी त्यांना थांबायची विनंती केली होती. चिंतामण ठाकूर आपलाही सन्मान केला जाईल. येस, तोपर्यंत जाऊया सुयोग कुळे यांच्याकडे कॉम्बॉक्स मध्ये. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच राजकिरण कोहली सर. आणि आपण पाहतोय 2 चेंडू बॅक टू बॅकचे निर्धाव आलेत. काय गोलंदाजी. येस सुयोग. किशोरजी ठाकूर यांचं आदरातिथ्य केलं जाईल प्रवीण पाटील यांच्या वतीने. यांच्या हा शुभ असते. सॉरी डिस्टर्बन्ससाठी. जाऊया मॅचकडे. 2 चेंडू डॉट आल्यानंतर मात्र नक्कीच ज्या फलंदाजीसाठी गणला जातोय ना, ती फलंदाजी मात्र आता इथून नक्कीच साकारावी लागेल. सातत्यपूर्णता त्या फलंदाजीवरती मात्र ठेवावी लागेल. तरच मात्र नावेखाडी संघ या सामन्यामध्ये शिरकाव करू शकतो. आपण पाहतोय 47 धाव्यांची गरज होती. 2 चेंडू निर्धाव आले. तदनंतर मात्र मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर मात्र मंगेशच्या बॅटमधून चौकार आलाय. आणि या चौकार मात्र नक्कीच विजयातील अंतर कमी करून जाईल. आत्मविश्वास वाढवून जाईल नावेखाडी संघाचा. गोलंदाज आपण पाहतोय अमित कडू गोलंदाजी मार्कवर. अट्टल सेटू एंड कडून इथून मात्र मोठा फटका सजवला गेलाय. नक्कीच अंतर कापलं जाईल का ते मात्र पाहायचं आहे. आणि इथून मात्र अंतर कापलं गेलंय मिड ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा मात्र येतोय गुरुस्मृती चषकाचा दर्जेदार असा षटकार. व्हेरी मच डीजे. आपण पाहतोय रंगत वाढली जाते सामन्यामध्ये. जिंकण्यासाठी आता मात्र 8 चेंडू आणि बनवायचे आहेत 37 धावा. 8 चेंडूंमध्ये 37 धावांची गरज जिंकण्यासाठी. इथून मात्र कोणाचे पारड जड होईल ते मात्र पाहायला मिळतोय. वार आणि पलटवार या सामन्यामध्ये पाहायला मिळतात. अमित वरती मात्र आक्रमण केलं गेलंय, परंतु अमितनं ओळखलं. इथून मात्र मंगेश यांच्या खेळीला आणि नक्कीच स्लोवर वन पद्धतीचा चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता या षटकातील 3रा चेंडू निर्धाव आलाय. जितके डॉट चेंडू तुम्ही या षटकामध्ये खेळाल, या सामन्यामध्ये खेळाल, तितकाच मात्र प्रेशर वाढेल नावेखाडी संघावरती. 7 चेंडू बाकी असतील. हा चेंडू परत एकदा लेट कट करण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र षटक समाप्त होते. चौथं गरज असेल जिंकण्यासाठी 6 चेंडू 37 धावसंख्येची. डीजे अतिशय चांगलं सुमधुर संगीत आपण डीजेच्या माध्यमातून ऐकलं. आणि नक्कीच ही स्पर्धा आपण अनुभवतोय. गुरुस्मृती 40+ मास्टर्स शिवाजीनगर आयोजित माजी खासदार चषक 2025चं हे भव्य दिव्य असं आयोजन शिवाजीनगरच्या या मैदानावरती आपण पाहतोय, ज्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण शिवाजीनगर. अतिशय चांगलं सुसज्ज असं मैदान. आणि खरंच या मैदानाला पाहिल्यानंतर प्रत्येक खेळाडूला आणि प्रत्येक व्यक्तीला
वाटेल की या मैदानावरती एक मॅच तरी आपण खेळावी. आणि असं हे मैदान अक्षरशः खेळाडूंना आपल्या प्रेमामध्ये पाडतं हे मैदान. आणि त्या मैदानावरती मात्र हे सामने रंगले जातात. आणि या मैदानाचे शिल्पकार नक्कीच आपण ज्या प्रमुख उद्घाटक आणि प्रमुख या स्पर्धेचं आपण नेतृत्व पाहिलं तर खासदार रामशेठजी ठाकूर साहेब यांची उपस्थिती उद्घाटन प्रसंगी आपण पाहिलीत. आणि या चेंडूवरती मात्र सजवला गेलाय फटका मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय समालोचन कक्षाला आणि अतिथी कक्षाला सलामी देणारा षटकार. नक्कीच जीवनाची व्यवस्था ही ज्या दानशूर दातृत्वाने केले त्यांचंही आपण आभार मानूयात. कारण की पाहतोय या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये कोणीही कोणाकडे लक्ष देत नसतं, परंतु या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था आहे. त्यांचंही आपण आभार मानूयात. पुढचा चेंडू इथून मात्र नक्कीच टप्पा पडल्यानंतर गिरकी घेतोय पूर्णपणे. नक्कीच पाहतोय वाईटचा इशारा आलाय. पहा पंचांचा अखेरच्या क्षणाला मात्र वाईटचा इशारा आला आणि समीकरण मात्र बदललं गेलं. टोटल आपण पाहतोय 5 चेंडू. इथून मात्र गरज असेल 30 धाव्यांची. सामना जरूर अवघड आहे परंतु अशक्य नाही आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. परत एकदा मात्र आपण पाहतोय मिड ऑन रिसर मध्ये फटका जरूर चांगला आहे परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन आहेत. आईलेश तिथं उभे होते. चेंडू अडवला जाईल तद्वार मात्र एक सिंगल मिळेल. इथून मात्र नक्कीच आत्मविश्वास खळावला असेल नावेखाडी संघाचा आणि आत्मविश्वास मात्र उंचावला असेल उल्वे 40+ मास्टर्स संघाचा. आपण पाहतोय पहिली लढत आपल्या समोर आली या स्पर्धेची. 40+ मास्टर्सची स्पर्धा आपण पाहतोय आणि ही लढत मात्र आपल्या समोर गोलंदाज आहे विकास ठाकूर. तर मात्र नक्कीच मंगेश बाद होऊन परततील. होऊन बसलंय. काही पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं तर आयलेशची फलंदाजी तदनंतर मात्र नक्कीच चांगली फलंदाजी राहिली संजय कांबळे. ते मात्र नक्कीच 68 धावांचं लक्ष पेलत असताना इथून मात्र दमछाक झाली खऱ्या अर्थानं महेश्वरी 40+ मास्टर्स नावेखाडी संघाची. हा चेंडू पहा परत एकदा नक्कीच अति उत्साह अपीलमध्ये पाहायला मिळाला परंतु पंचांनी नक्कीच अपील पकडून ठेवली आणि फलंदाज मात्र बाद झालेत. गौरांश 11चे आमचे परममित्र श्री मनोजी नाईक यांचं इथं शुभागमन झालंय. यावं मनोजजी आपण सन्नापन्ना बाबा आकाशजी ठाकूर घारापुरी 40+ सचिनजी मात्रे अनेक व्यक्तींचं शुभ आगमन झालेलं आहे. येस आणि जेवणाची पंगत सुरुवात झालेली आहे. दोन्ही रात्रीमध्ये सगळ्यांचं मी अगदीच कौतुक करेन. आमच्या 40+ मास्टर्स सर्वच खेळाडूंचं आमच्या जे 40+ मास्टर्स सर्वांचं कौतुक करेन. जाऊया सुयोग कुल यांच्याकडे कॉमेंटर बॉक्समध्ये. 2 चेंडू 29ची गरज. 2 चेंडू 29ची गरज आहे. नक्कीच हा चौकार येईल परंतु विजयाच्या दिशेने काही वाटचाल होणार नाही. विजयातील फक्त अंतर कमी केलं जाईल. धावसंख्येमधील अंतर कमी केलं जाईल. इथून मात्र नक्कीच गरज असेल एका चेंडूमध्ये 25 धावसंख्येची. बरंच धावसंख्येचा अंतर मात्र कापण्यामध्ये अयशस्वी राहिलाय तो नावेखाडी संघ. आपण पाहतोय गोलंदाजांनी केलेली कमाल उत्तरार्धामध्ये ती मात्र नक्कीच फायदेशीर ठरली ती उल्वे संघाला. आणि इथून मात्र नक्कीच पंच वळतात. परत एकदा वाईटचा इशारा आलाय. लाईन अँड लेंथ चेक केली जाते. दंडित केलं जात आहे गोलंदाजाला शेवटच्या चेंडूवरती. शेवटचा चेंडू फेकत असताना पुन्हा एकदा प्रयत्न केला जाईल गोलंदाजाकडून. इथून मात्र नक्कीच नावेखाडी संघासाठी हे अवघड आणि अशक्य असं आव्हान जरूर पाहिलं तर आपण. तदनंतर मात्र नक्कीच हा चेंडू फेकला गेलाय. नक्कीच फटकाही तितकाच चांगला सजवला गेलाय. झेलपर्यंत क्षेत्ररक्षक 2 क्षेत्ररक्षक आपण पाहिला झेलकडे पोहोचत असताना परंतु कोणताही क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही. अखेर ह्या चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 5 षटकांचा वाजवी खेळ संपलाय उत्तरार्धामध्ये आणि नक्कीच विजयश्री मात्र लागली आहे उल्वे 40+ मास्टर्स संघाकडून. त्या संघाचं
हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि नक्कीच महेश्वरी 40+ संघ आपण या स्पर्धेमध्ये आलात, आपला चांगला खेळ दाखवलात, त्याबद्दल आपलंही हार्दिक हार्दिक आभार आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला देतोय शुभेच्छा. आणि नक्कीच या सामन्याचा सामनावीर आपल्या समोर येईल सचिन खारकर, ज्यांनी 14 चेंडूंचा सामना करत पूर्वार्धामध्ये 24 धावांची बहारदार खेळी ज्याच्या माध्यमातून राहिली. त्या सचिन खारकरला मात्र इथं नक्कीच सामनावीराचं पारितोषिक दिलं जाईल. आणि आपण ही स्पर्धा पाहतोय गुरुस्मृती चषक, गुरुस्मृती 40+ शिवाजीनगर आयोजित खासदार चषक 2025 ही स्पर्धा. आणि या 40+ मास्टर्सच्या मध्ये रमलेला आणि रंगलेला हा पहिला सामना आपण पाहिलात.